यानंतरची बातमी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भातली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आज एक महत्त्वाची बैठक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडतेय। आज नागपुरातील रेशीमबाग येथील हेडगेवार स्मारक स्मृती मंदिरामध्ये ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये भाजपचे विदर्भातील काही आमदार आणि वरिष्ठ नेते सुद्धा पोहोचलेले आहेत। या बैठकीमध्ये संघाचा विविध कार्यांवर विचारमंथन आणि समन्वय सुद्धा होणार आहे। या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नागपुरातील वेगवेगळ्या आयामाच्या साठी ही बैठक आता महत्त्वाची मानली जाते। तसंच या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य काही भाजपचे नेते सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे पाहतोय आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपनं सुद्धा कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आज एक महत्त्वाची बैठक नागपूरमध्ये पार पडतेय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे अनेक पदाधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आपण पाहतोय की नागपूरमध्ये आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात ही बैठक सुरू होईल। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस सध्या आपल्या सोबत आहे। तेजस, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीचं आयोजन करण्यात येत आहे। बैठक कधी सुरू होते आणि या बैठकीला मुख्यमंत्र्यांसोबत कोणकोणते नेते उपस्थित राहणार आहेत? नक्कीच आपण बघितलं असेल तर 9 वाजतापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक पार पडणार आहे आणि वर्षातून एकदा ही बैठक पार पडत असते। यंदा सुद्धा ही बैठक आज पार पडत आहे। एकंदरीत बघितलं असेल तर संघासोबत निगडीत असलेले 32 आयाम आहेत ते या बैठकीचे पदाधिकारी आहेत, तिथले संघटन मंत्री आहेत, तिथले प्रचारक आहेत, तिथले पदाधिकारी आहेत, हे या संपूर्ण या बैठकीला उपस्थित असणार आहेत। त्यासोबतच भाजपचे नेते, दिग्गज नेते आहेत ते सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। हंसराज अय्यर असतील, सुमित वानखेडे असतील, पंकज भोयर असतील, असे सुद्धा नेते उपस्थित आहेत। थोड्या वेळापूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा यांनी या बैठकीला आलेले आहेत। एकंदरीत या बैठकीवर संघाच्या 100 वर्षावर जे शताब्दीच्या वर्ष सध्या संघाचा सुरू आहे यावर विचार मंथन होणार। त्यासोबतच देशभरात जे गतिविधी संघाकडून सुरू असते त्या गतिविधीवर सध्या सुरू चर्चा होणार। त्यासोबतच येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर सुद्धा ही चर्चा महत्त्वाची असणार आहे। त्याबरोबर कशी सत्ता भाजपची महानगरपालिकेवर किंवा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकी होणार आहे, त्या निवडणुकीत भाजपची सत्ता कशी असणार आहे यावर सुद्धा या बैठकीत विचारमंथन होणार आहे। आणि एकंदरीत बघितलं असेल तर संघाच्या कार्यपद्धतीवर, एकंदरीत संघाचं काम कसं आहे, त्यासोबत सामाजिक समरसता असेल, या संपूर्ण विषयावर ही संघाची महत्त्वाची बैठक मानली जाते। त्यासोबतच संघाचे वेगवेगळे जे प्रचारक आयामाचे, जसे विद्यार्थी परिषद असेल, विद्यार्थी परिषदचे विक्रमजित कालानी असतील, तसेच संघाचे अनेक असे जे दिग्गज नेते आहेत ते संपूर्ण याच्यात पोहोचलेले। आपण माझ्या मागे बघू शकता चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा या बैठकीला पोहोचलेले आहेत। असे अनेक जे दिग्गज नेते आहेत ते हजेरी लावत आहेत। त्यासोबतच हे बैठक जी आहे ती महत्त्वाची मानली जाणार आहे। नक्कीच धन्यवाद तेजस, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता या बैठकीला अधिकच महत्त्व प्राप्त झालंय।